हे जे मैदान झालं पुशेगाव हिंद केसरी 2024 महाराष्ट्राला दोन नवीन हिंद केसरी बैल भेटलेत, एक राजा आणि हरण्या. काय सांगाल? एकदम गाडी भारी पडली, आम्ही सगळे खुश आहात. आपली शेवटी राजाने 1 नंबर करावा, 1 नंबर केला राजाने. म्हणजे मित्रांनो ह्या गाडीत निर्विवाद वर्चस्व गटाला निर्वाद, सेमीला निर्वाद, फायनलला निर्वाद. ही औरंगाबाद वरनं माझा भाव आलाय खास मैदानासाठी. काय सांगाल? हिंद केसरी बैलाचे झाला तर मालक. मित्रांनो इथं बघू शकता ज्या माणसाचं खरंच कौतुक केलं पाहिजे. दादा झाले दादा झाले हिंद केसरी बैलाचे मालक. काय सांगाल दादा? हिंद केसरी झाला, हिंद केसरी झाला, हिंद केसरी झाला, हिंद केसरी बैलाचे मालक झाला. काय सांगाल? हिंद केसरी, हिंद केसरी. काय सांगाल? काय सांगाल? काय सांगाल? आज एवढा मोठा विजय तुमच्या जिल्ह्यातील सगळ्यात मोठा आदर्श आहे. काय सांगाल? मला आनंद होतोय. हिंद केसरी झाला, हिंद केसरी, हिंद केसरी, हिंद केसरी. मित्रांनो खरंच काय 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 भावना अशा असतात आपल्याला बोलता येत नाही. काय सांगाल? धन्यवाद. सुंदर अशी आज गाडी पडली, खूप आनंद आहे. तिन्ही फेऱ्याला सीमेला गटाला निर्विवाद बसून सुट्टी गाडी पडली तिन्ही फेऱ्या. पैराचं नियोजन कोणाच होतं? बबलू शेटचं. मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमचं अभिनंदन करेन. गाडी कशी पळाली? सुंदर अशी गाडी पडली, एक पाताळी पडली. सेमी फायनलला हिंद केसरी झाला 100%. तुमच्या आशीर्वादाला 100%. मित्रांनो काय सांगाल? खूप वर्षापासूनचा स्वप्न होता हिंद केसरीचा, आज हरण्याने पूर्ण केला. आमचं मन जिंकलं यांनी, पूर्ण केलं. मित्रांनो आनंद बघा 2024चे हिंद केसरी बैल राजा अभिनंदन. काय सांगाल? दोन गोष्टी काय सांगाल? काय सांगाल? काय सांगाल? आजचा सारखा आनंद पहिल्यात आहे. हीच मैदान आपलं 1 नंबर मारून एवढं स्वप्न होतं. मित्रांनो खूप गडबड होते. आज मी तुम्हाला वेगळं विचारणार. हिंद केसरी बैल धरलाय, काय सांगाल? हिंद केसरी आपल्याला करायचा होता. हिंद केसरी पहिलं पुशेगाव मानाज मैदान आधी 2दा हिंद केसरी झाला होता, पण पहिला हिंद केसरी 1 नंबरचा मान मेन पुशेगावला हिंद केसरी करायचं होतं आपल्याला. आज आपली इच्छा झाली. हिंद केसरी राजा झालाय, काय सांगाल? म्हणजे त्यानं घेतली पारितोषिक, पण आज हिंद केसरी बैल धरताय. ह्याच्याविषयी सांगू शकत नाही. काय हे सारखं बैलच होत नाही मित्रांनो. एवढं कमी वेळ हे सारखं बैल होणं शक्यच नाही. काही दिवसात गरिबांच्या वाहन करून दाखवलं. हिंद केसरी बैल झालेला. मित्रांनो अभिनंदन आहे. अजून इकडे जाऊया. हरण्या, काय सांगाल? आज गर्दीत मुलाखत घेण्याचं कारण हे आज हिंद केसरी म्हणजे प्रत्येक बैलगाडी मालकात स्वप्न असलं पुशेगावात आम्ही नंबर घ्यावा. हरण्यानं करून दाखवलं. काय सांगाल? मागच्या वेळेला बघला असेल महान भारत केसरीला पण त्यांनी 10 नंबरवरून काय करून दाखवला, आणि आता शिवाजी महाराजांचा मला आशीर्वाद पाहिजे होता, तो मला माझ्या हरण्याने माझ्या साहित्य डावाली करून दिला. वा. पैरा कसा जुळवला दादा? पैरा आम्ही पेट नाक्याला मी त्यांना सांगितलं राजावाल्यांना की आपण गाडी पळूया पुशेगावच्या मैदानासाठी. त्यांनी सांगितलं आपण पहिले इंटरव्ह्यू घेऊ बैलांची कशी गाडी पळत आहे, आणि मायनेला पळवली. सर्व छकड्याच्या अंतरात गट सेमी फायनल त्यांनी केली, आणि तीच गाडी आम्ही इथं पुशेगावच्या हिंदकेसरी मैदानासाठी सज्ज केली. ड्रायव्हर कोण होता? ड्रायव्हर अचूक ड्रायव्हर होता, आणि दुसरा एक स्पेअरमध्ये सोमा तडपचा तोही मी स्पेअरमध्ये ठेवलेला. मित्रांनो आजपासून तुमची नवीन ओळख हिंद केसरी बैलाचे मालक, काय सांगाल? नाही, मी तर तुम्हाला सांगितलं माझी
उलट माझ्या मुलाच्या नावाने तो देतो आणि मी माझ्या मुलाचं स्वप्न त्या हरण्याच्या याच्यात बघतो आणि हरण्याने मला पब्लिकमध्ये आणि तुमच्यासारख्या लोकांनी मला लाखोच्या चाहत्यांच्या दिलात बसवलेला आहे. त्याच्यामुळे मी बोलून तेवढं तुमच्यासाठी आणि माझ्या हरण्यासाठी कमीच आहे. शेवटची भावना काय आहे? तुम्ही म्हणताय मुलाचा आशीर्वाद, ह्यात हरण्याच्यात मुलगा पाहताय का? हो 100%. कारण ज्या पद्धतीने माझा मुलगा नाव करणार होता त्याच पद्धतीने माझ्या हरण्याने मला नाव करून दिलेलं आहे. मित्रांनो, आनंद खूप मोठा आहे. आज पुशेगावात 2024ची हिंद केसरी नवी कोरी जोडी हरण्या आणि राजा, गर्निकीचा राजा, एक चांगल्या पद्धतीची गाडी पळाली आणि तुम्ही जल्लोष पाहताय. सोमा ड्रायव्हर आहेत, त्याच्यानंतर अच्युत ड्रायव्हर आहेत, सगळे आहेत. तर खरंच तुम्हाला सांगतो तुमचं खरं सगळ्यांचं मी ही करतो, स्वागत करतो. कारण सगळ्यांनी सपोर्ट दर्शवला, सगळ्यांनी गोष्टी केल्या, त्याबद्दल दुआ केली, त्यामुळे या बैलांना यश भेटलं. खरंच आत्ता नवीन कोरी जोडी भेटलेल्या आहेत. पुशेगाव 2024चे मानकरी राजा आणि हरण्या.